नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणखीन काही प्रश्न आलेले आहेत, कारण हे जे काय चर्चासत्र अशा स्वरूपामध्ये प्रश्न उत्तरे अशा स्वरूपामध्ये जे काही भाग सुरू केले आहेत, बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत, प्रश्न येत आहेत. म्हणून मग आता हे असेच आपण काही भाग घेत जाऊया असा एक निर्णय झाला आणि त्याप्रमाणे आलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आता प्रयत्न करूया. मी गुरुबंधूंना सांगेन की तुम्ही प्रश्न विचारायला काही हरकत नाही. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न मी आता वाचतो. जीव जीवात्मा आणि आत्मा परमात्मा यांच्यात फरक काय आहे? ह्या संदर्भामध्ये एक एपिसोड ह्याच्या अगोदर केलेला आहे, जीव जीवात्मा आत्मा परमात्मा. तर खूप इंटरेस्टिंग विषय आहे. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हे नक्की काय आहे, हे सगळं एक आहे की सगळं वेगवेगळं आहे असा प्रश्न मनामध्ये असतो. आणि परमात्मा आणि आत्मा ह्याच्यामध्ये काही भिन्नता आहे का असं खूप कन्फ्युजन असतं. ॲक्च्युअली ज्यावेळेला आपण वेदांत आणि उपनिषदाचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेला लक्षात येतं की हे सगळं एकच आहे. खरं म्हणजे फक्त अज्ञानामुळे ते भिन्न भिन्न वाटतं आहे. हा एक बेस झाला. किंवा आता एक सर्वसामान्य सगळ्या लोकांना समजण्यासाठी सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करत असतात की जे काही जीव म्हणून आहेत ते जीव उत्क्रांत होत होत मनुष्य योनीत आल्यानंतर सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्म तो जीवात्मा ह्या अवस्थेत येतो. म्हणजे त्यांची उत्क्रांती ही नकळतपणे निसर्गाच्या अधीन ते जीव असतात, त्यामुळे त्यांची उत्क्रांती तो परमेश्वर करतो. आणि असं करत करत उत्क्रांत होत मनुष्य योनीत आल्यानंतर तो जीवाचा इथं जीवात्मा होतो. मग आता जीवात्मा ही जी अवस्था ही आपल्याला प्राप्त झालेली आहे, कारण आपल्याला ह्याच्यात काय एक प्रमोशन म्हणतात तसं ह्या जीव अवस्थेतून प्रमोशन आपल्याला मिळालेलं आहे. जीवात्मा अवस्था ते प्रमोशन म्हणजे आपल्याला बुद्धी माध्यम दिलेलं आहे. म्हणून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो, आपण जगाचा अनुभव घेऊ शकतो, जगात काय चाललं आहे आपल्याला कळतं, आपल्याला बुद्धी आहे, विचार स्वातंत्र्य आहे, मन आहे. ह्या सगळ्या अवस्थेतून आपण साऱ्या विश्वाचं ज्ञान करून घेतो. आता आपल्याला माहिती आहे आपण विज्ञानाची केवढी प्रगती केलेली आहे. मग ह्याच्या सगळ्या मागचं आपल्याला जी काही बुद्धी म्हणून परमेश्वरांनी दिलेली आहे ते तसं कारण आहे. मन आहे, विचार आहे, कल्पना आहेत, भावना आहेत. आपण अनेक ह्या सगळ्यांच्या जे काय आपल्याला या सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत, प्राप्त झालेल्या आहेत मनुष्य योनीमध्ये. म्हणून हा जीवात्मा म्हणून त्याला एक प्रमोशन आहे. परंतु जीवात्मा म्हणजे पूर्णत्व आहे का? जसं आता आपण याच्या अगोदर समजून घेतला विषय की डार्विनचा सिद्धांत काय म्हणतो, ही उत्क्रांत अवस्था आहे म्हणून. सद्गुरू म्हणतात ही उत्क्रांत नाही, ह्याच्या पुढं उत्क्रांती प्राप्त करून घ्यायची आहे. जीवात्मा ह्या अवस्थेपर्यंत आपण आलो आहे, पण आपल्याला आता कळतंय का विश्वविधाता कोण आहे? नाही कळत. आपण भरपूर विज्ञानाचे शोध लावले, अगदी चंद्रावर जाऊ, मंगळावर जाऊ, सगळ्या ग्रहांवर आपण यानं पाठवतोय, भरपूर अवकाश संशोधन करतोय, सगळं आपण करतोय. मनुष्य जीवन आपलं विज्ञान, आपल्याला मेडिकल सायन्स किती आपण अभ्यास केला त्याच्याबद्दल खूप आपल्याला गोष्टी कळतात. परंतु विश्वाच्या उत्पत्तीचं रहस्य काय? तो जो परमेश्वर म्हणून आहे तो कोण आहे, कसा आहे, तो काम करतोय परंतु त्याचा अनुभव घेता येत नाही. मग तो कोण कसा असेल? आणि आपण म्हणजे मनुष्य जन्माला येतोय आपल्याला कळतं, जीवन जगतोय कळतं, परंतु एक दिवशी मरून जाणार आहे. जाणार कुठं? मग कुणाकडे जाणार? मग हे सगळे आपल्याला गूढ असा तो विषय राहतो. म्हणजे कुणाच्या अधीन आहे? मग आपल्याला माहिती आहे हजारो वर्षापासून परमेश्वर म्हणून एक संकल्पना एक नकळतपणे मानवाला ती कळाली की ती एक शक्ती आहे, त्या शक्तीच्या अंडर हे सगळं चालू आहे. मग ती शक्ती म्हणजे कोण? तर शक्ती म्हणजेच परमेश्वर, की त्याच्या अधीन हे सगळं जीवन आहे, आपल्या अधीन काही नाही आहे. हे हळूहळू माणसाला कळायला लागलं. मग ती जी काय अवस्था आहे, मग आता ऋषीमुनींनी त्याचा शोध लावला. आपल्या सद्गुरूंना ते ध्यान अवस्थेमध्ये कळालं की तो परमात्मा म्हणजे कोण आहे. तर तीच आपली आंतरिक अवस्था आहे, परंतु तिथपर्यंत जायचं आहे. म्हणजे जो जीवात्मा म्हणून आपल्याला देह प्राप्त झालेला आहे त्या जीवात्मातून आत्मा आणि आत्म्यानंतर परमात्मा. आता आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे आपलं जे माइंड आहे ती सगळी ॲक्च्युली एकमेकाला कनेक्टेड आहेत, परंतु आपल्याला कळत नाही. म्हणून तो त्याला कलेक्टिव्ह माइंड म्हणतात, कॉस्मिक माइंड म्हणतात. ह्या सगळ्या कॉस्मिक माइंडला आपलं माइंड कनेक्टेड असतं. मग ते कॉस्मिक म्हणजे काय? तो आत्मा म्हटलेला आहे. परमात्मा म्हणजे त्याच्यात तशी फोड केलेली आहे, ॲक्च्युली सगळं एकच आहे. मग तो जो काही कॉस्मिक माइंड आहे तो आत्मा आहे. त्याच्यानंतर परमात्मा म्हणजे कोण? तर त्याच्यावर ह्या सगळ्या सिस्टीमचा कंट्रोल असलेला जो कोणी आहे तो परमात्मा आहे. मग आता ॲक्च्युली खरं म्हणजे परत ह्याच्याही पलीकडे तत्व आहे ते म्हणजे ब्रह्म आहे.
आणि ते ब्रह्म म्हणजे सगळ्याच्या मुळाशी आहे. आपण याच्या अगोदरचा भाग समजून घेतला की ब्रह्म म्हणून जी काही अवस्था आहे त्या अवस्थेमध्येच हे सारं जीव जगत आणि ईश्वर हे सगळं त्या ब्रह्म या अवस्थेतच निर्माण होतं आणि पुन्हा त्याच्यातच नाहीसं होतं. मग त्याच्यातले हे वेगवेगळे टप्पे आहेत, जीव, जीवात्मा, आत्मा, परमात्मा, असं सगळं हे स्पष्टीकरण आहे. खूप सुंदर आहे विषय. आपल्याला म्हणजे ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी खूप अभ्यास केला तर अनेक गोष्टी कळत जातात. आणि मग सारं विश्वब्रह्म हे कसं आहे, कसं चालतं, ह्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे, ह्याच्या मग आपण नक्की कोण आहोत, सगळं कळतं. हां, आता आपल्या लक्षात आलं की जीव, जीवात्मा, आत्मा आणि परमात्मा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हां, आता आपण कोणी म्हणजे अंतर्मुख व्हायचं तर ते कसं व्हावं? हा खूप प्रश्न असतो. मध्ये बऱ्याच याच्यावर वेगवेगळ्या म्हणजे व्हॉट्सॲप आणि याच्यावर सुद्धा विषय आले होते की अंतर्मुख व्हा म्हणतात सगळे, आत डोकावा म्हणतात. आत म्हणजे काय, कुठं जायचं नक्की, म्हणजे मनच ना. म्हणजे कळत नाही. पण तो आत डोकावा म्हणतात सगळे, आपले सगळे सद्गुरू संत. आपण म्हणतो किंवा आपण मनात विचार करायचा की जो फक्त मनात करायचा, बाहेर शब्द नसाय, असं मला वाटतं ते. तर विचार करायचा, विचार मन हेच माध्यम, त्याला माध्यम म्हणून आहे. मन हेच माध्यम म्हणून आहे. परंतु त्याच्या माध्यमातून आपल्याला अंतर्मुख व्हायचं म्हणजे मी नक्की कोण आहे, त्याच्याकरताच ध्यानामधले वेगवेगळे विधी सांगितले. म्हणजे अंतर्मुख होणं म्हणजे काय, तर आपण बाहेरच्या जगातले विषय हे डिस्कनेक्ट करायचे, त्याच्याबद्दल विचारच करायचा नाही थोडक्यात. म्हणजे अगदी साधं सोपं सांगतो की आपण पूर्णपणे ध्यानाला बसलं तर ध्यानातले वेगवेगळे प्रकार बऱ्याच लोकांना माहिती असतात. सगळेजण, बऱ्याच जण त्याचा काय म्हणतात प्रॅक्टिस करत असतात. वेगवेगळ्या योग पद्धतीमध्ये सांगितले गेलेले आहेत. परंतु ह्या सगळ्यामध्ये आधी अंतर्मुख व्हा म्हणतात. मग अंतर्मुख व्हा म्हणजे काय, तर बाहेरील जगाचे जे काही विषय आहेत त्याचा संपर्क कट करायचा आणि कुठलाच विचार करायचा नाही. आणि फक्त आपण आपलाच विचार, मी आज नक्की कोण आहे, मग मी कोण आहे, मग माझ्या सध्या मनात काय येतंय. मग हळूहळू एक एक त्याचा तो विषय विचार आहे. सर्वप्रथम काय होतं, तर अंतर्मुख होणं म्हणजे आपल्या आत इनर काय म्हणतात की इनर इंजिनिअरिंग म्हणतात त्याला, की जेणेकरून आतमध्ये आपल्याला उतरायचं आहे. मग आतमध्ये उतरायचं म्हणजे कुणाला घेऊन उतरायचं, आतमध्ये आपल्यालाच घेऊन उतरायचंय. आपण म्हणजे कोण, पण मन येतं तिथं. मग आता काय होतं, एक तर त्या मनालाच शांत करायचंय, मनातले विचार संपवायचे आहेत. म्हणजे विचार शून्य ही अवस्था प्राप्त करायची की आपल्याला पूर्णपणे आत उतरता येतं. परंतु ते अवघड असतं. आपण बोलतो तेवढं सोपं नाही आहे ते, कारण आपण डोळे बंद केलं की सगळं जगात ते विचार सगळ्या डोक्यात यायला लागतात, मनात यायला लागतात. मन रिकामं करणं म्हणजे फार अवघड. रिकामं होऊच शकत नाही, कारण रिकामं होणं हा म्हणजे त्याचा गुणधर्मच नाहीये. फक्त मग त्याला काय करायचं, त्याला हळूहळू आपण त्याला बायपास करायला लागायचं. म्हणजे त्याच्यात म्हणून तर आपल्याला अध्यात्मामध्ये खूप त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. त्याच्यात आपल्याला ज्ञान मार्गामध्ये जे सांगितलं जातं की तू फक्त अनुभवणारा साक्षी आहेस, अशा स्वरूपात तू जर का विचार करायला आलास तर मनात जे काय येतंय ते येऊन दे. मनात काही ना काहीतरी येणारच आहे, कारण त्याचा तो गुणधर्म आहे, त्याला ते काही थांबवता येणार नाही. ते बघ, साक्षी स्वरूपात मनात काय चालू आहे याचा विचार कर आणि बघ, त्याच्याकडे बघ. मग त्याच्याकडे सारखं बघायला लागलं मनाकडे की हळूहळू मनातले विचार थांबायला लागतात. आपण त्याच्याकडे बघायला लागतो. जसं आपण बघतो ना, एखाद्या माणसाकडे आपण सारखं निरखून बघायला लागलो की तो म्हणतो काय, तो एकदम असा भावचळतो, माझ्याकडे काय निरखून बघतोय काय म्हणून. म्हणजे त्याचे विचार आपल्याकडे एक केंद्रित होतात. तसं मन माध्यमाला आपण डोळ्यासमोर आणायचं, काय विचार चालू आहेत आता, अच्छा मग आता उद्या कुठेतरी जायचं आहे त्याच्याबद्दल विचार आहे, मग आता काय आज म्हणजे सुट्ट्या कधी आहेत, तिथपासून आपण अनेक जे काही विचार आपल्या मनामध्ये येत आहेत, प्रपंचाचे असू देत किंवा आणखीन कुठल्या इतर विषयाचे असू देत, ते येणारच आहेत. त्याच्याकडे बघायला लागायचं. त्याच्याकडे साक्षी नजरेनं बघितलं की ते हळूहळू थांबायला लागतात, ते कमी व्हायला लागतात. आणि ते कमी होणंच गरजेचं आहे. ते जेव्हा कमी होत ते शून्यावस्थेला येतील त्यावेळेला आतला प्रवास चालू होतो. म्हणजे मी कोण आहे, मग अंतर्मुख पुन्हा त्याच कोहमवरच येतं प्रत्येक गोष्ट. तेच आहे. कारण मी जो पण मला समजत नाही मी कोण आहे तोपर्यंत मी काही उपाय नाही. मग ते तसंच होतं. मग ते कुठंतरी काहीतरी मार्ग असेल ना त्याला. मग आपल्याला जे काय परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे जे 4 मार्ग सांगितलेले आहेत, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ध्यान मार्ग आणि राजमार्ग, या 4ही मार्गातनं आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. मग त्यातल्या त्यात सध्या प्रचलित मार्ग म्हणजे भक्ती मार्ग तरी आहेच आहे. भक्ती अशी करायची की स्वतःला विसरून त्या परमेश्वराशी एकरूप होऊन जायचं.
परंतु भक्ती निष्काम पाहिजे, पुन्हा तो विषय येतो. परंतु हल्ली ध्यानाला खूप महत्त्व दिलं जातं आणि ध्यान अवस्थेतून मनशांती मिळते असं लोकांना कळायला लागलंय. त्यामुळे ध्यानाचे प्रकार, ध्यानाचे क्लासेस हे खूप वाढलेले आहेत, आपल्याला आता लक्षात दिसतं. यूट्यूबवर, इंटरनेटवर प्रचंड प्रमाणामध्ये हे सगळे ध्यान शिकवणारे वेगवेगळ्या प्रकारचे योग आपल्याला बघायला मिळतात. पण त्याच्या माध्यमातून अंतर्मुख होणं हे निश्चित नक्की काय आहे, तर मनाला शांत करायचं, मनाला विषय जे वेगवेगळ्या विषयाधीन झालेलं असतं मन, ते कमी करायचं, ते माझे नाहीत. म्हणून तर इथं आपल्याला आता वेदांत उपनिषदाचा अभ्यास करताना हे लक्षात येतं की नेती नेती म्हटलेलं आहे, म्हणजे माझ्या अनुभवात जे येतं आहे ते मी नाही आहे. हे जर का आपल्याला निश्चित कळालं तर माझ्या मनात काय येते ते मी नाही आहे ना, म्हणजे थोडक्यात मनच मी नाही आहे. मनच मी नाही आहे म्हटल्यानंतर मग शिल्लक कोण राहतो, तो फक्त साक्षी राहतो. तिथपर्यंत जायचं आहे. मग ते हळूहळू प्रॅक्टिसने होतं. त्याच्याकरता ध्यानाची गरज आहे, भक्तीची गरज आहे, सगळ्याची गरज असते. परंतु तिथपर्यंत जायचं आहे तेव्हा मनशांती आणि शांतपणा, आंतरिक अवस्था म्हणजे आत प्रवेश म्हटलेला आहे ना, त्या विषयापर्यंत आपल्याला नकळतपणे जाता येतं. ठीक आहे. आता पुढचा हा सगळ्यांना उत्सुकतेचा प्रश्न असतो. माणसांचा पहिला जन्म कसा होतो? पहिला जन्म कसा, मला कालच एकांचा फोन आला होता आणि मला की हे सुरुवातच कुठनं झाली. आता जीवन आहे, अडचण आहे, शेवटाकडे खूप गेलो आतापर्यंत, वेगवेगळ्या व्हायचंय हे माहिती आहे. कारण आपल्याला त्रास असतो जीवनात. आपल्याला काय म्हणतात की त्रिताप आणि युक्त आहे मनुष्य जन्म, मनुष्य जीवन त्रिताप म्हणलंय त्याला. भवताप आहे, त्रितापाने पीडित आहे. पण मग आता ती पीडा नकोय बाबा जीवन. मग कुठेतरी आपल्याला परमेश्वराची एकरूप होणं म्हणा, मुक्तावस्था प्राप्त करणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे असं कळतं. परंतु हा प्रश्न महत्वाचा आहे की पहिल्यांदा जन्मालाच काय आलो. मूळ म्हणजे मी जन्माला आलो एवढं सुद्धा काही जणांना आता कळेल की ऐकल्यानंतर की काहीतरी कर्म आहे, कर्म घेऊन मी जन्माला आलो, कर्म हे कारण आहे. पण सगळ्यात पहिला जन्म हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर त्याच्याकरता थोडासा आपण विषय समजून घेतला की ह्या गोष्टी क्लिअर होतात की परमेश्वराने सृष्टीची जी काही निर्मिती केली त्याच्या मागं काहीतरी कार्यकारण भाव आहे. विनाकारण कुठल्याच गोष्टी ह्या जगामध्ये घडत नाहीत. मग आता त्याच्या मागं त्याचा काय उद्देश आहे की जी निर्मिती झालेली आहे, जी निर्माण केलेली जी सृष्टी आहे, जो निसर्ग आहे, त्याचा अनुभव घेण्याकरता काहीतरी माध्यम पाहिजे ना. माध्यमाशिवाय तरी अनुभव घेता येत नाही. मग आता ते म्हणजे निर्माण झालेल्या सृष्टीचा अनुभव घेण्याचं माध्यम म्हणजेच मनुष्य जन्म, मनुष्य देह. मग आता मनुष्य देहाला मनुष्य जन्मात आल्याखेरीज सृष्टीचा अनुभव घेता येणार नाही. मग सृष्टीत काय काय आहे, काय नाही आहे, सगळंच आहे. मग जे काही आहे ते अनुभवण्याचं माध्यम या देहाच्या ठिकाणी आहे. मग मनुष्य देह पाहिजे म्हणजे त्याला कुठला तरी पहिला जन्म पाहिजे. मग त्याच्याकरता जी स्थित्यंतर अवस्था सांगितली की पंचतत्वाचे जे काही हे जीव आहेत त्या जीवातलं स्थित्यंतर करत करत तो ज्यावेळेला मनुष्य जन्मात येतो त्यावेळेला त्याला हे सगळं सृष्टी ही बघायला मिळते. कारण आपल्याला माहिती आहे की एक साधं उदाहरण की जसं आपण म्हणतो गाय आणि बैल वगैरे हे जे काही प्राणी आहेत ना, त्यांना म्हणे मल्टी कलर दिसत नाहीत, त्यांना दोनच कलर दिसतात, ब्लॅक अँड व्हाईट. तेवढ्यावरच ते ॲडजस्टमेंट बॅलन्सिंग करत समजावून घेत ते जात असतात. म्हणजे असं संशोधन झालंय. म्हणजे मला डिटेलमध्ये माहिती नाही, परंतु असं मी मध्ये ऐकलं की ह्या प्राण्यांना म्हणे फक्त दोनच कलर दिसतात, म्हणजे पर्टिक्युलरली बैल म्हणा किंवा ह्या अशा प्राण्यांना. मग आपल्या माणसाला तरी सप्तरंग दिसतात. म्हणजे निर्माण झाले ते बघण्याचं डोळ्यामध्ये सामर्थ्य आहे. मग हे सामर्थ्य दिलं कुणी? त्याच परमेश्वराने, ज्यांनी हा देह दिला आपल्याला. म्हणजे आता त्याच्या मागं म्हणजे त्या परमेश्वराचा जो विचार आहे तो हा की निर्माण झालेली सृष्टी अनुभव आणि मग त्याच्यात मी कसा सामावलेला आहे, त्या परमेश्वर सगळ्या सृष्टीमध्ये कसा सामावलेला आहे हे बघ आणि त्याच्याशी एकरूप हो. परंतु मनुष्य तेवढ्याला थांबला नाही, तेवढ्याने समाधान झालं नाही. तो काय करायला लागला, आपल्यासारखे जन्माला आलेले अवतीभोवतीचे इतर लोकांच्याकडे बघायला लागला. मग त्यांच्याकडे काय वेगळं आहे, मग म्हणजे प्राप्त परिस्थितीत समाधानी न राहणं. पहिल्यांदा म्हणे काय झालं, आता वंदनीय दादाने सांगितलेला विषय की पहिला जन्म जो होता तो म्हणे लात मारीन तिथं पाणी काढीन. गतजन्माचं काही कर्मच नाहीये, म्हणजे 100% कर्म अनुकूल आहे. पाठी आहे. मग आता कर्म 100% अनुकूल आहे म्हटल्यानंतर तो म्हणे इतरांच्यावर नकळतपणे अज्ञानानं काहीतरी कर्म निर्माण व्हायला लागलं.
त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्ती पाहिजे, मी श्रेष्ठ पाहिजे, अहंकार नकळतपणे वाढायला लागला. जिथं जाऊ तिथं आपलं मनासारखं व्हायला लागलं. मन जिथं जाईल ते सगळंच आपल्याला मिळायला लागलं. नंतर नकळतपणे अहंकार वाढायला लागतो आणि मग वाटायला लागतं मीच कोणीतरी श्रेष्ठ आहे. मग तिथं नकळतपणे अहंभाव अहंकार ज्या वेळेला निर्माण होतो त्यावेळेला कर्मगतीत तो अडकतो आणि एकदा अडकला की अडकला. मग तो परत त्याच परमेश्वराची कृपा होऊन तो ह्या सगळ्यातून बाहेर पडतोपर्यंत तो अडकत राहतो. पहिले आपण अडकले समजायलाच किती वेळ लागत असेल, किती जन्मही म्हणून. एक्झॅक्टली. मग मला सकाळी एकांचा फोन आला होता, मला खूप त्यांच्याशी बोलून बरं वाटलं. त्यांनी असे काही प्रश्न विचारले मला की त्यांना आता खरंच ह्या सगळ्याचं वीट आलेलं आणि या सगळ्यातून सुटका करून घ्यायची आहे असं लक्षात आलं की म्हणजे काय हे सगळं समजून घ्यायचं. तर बस झालं, किती जन्म घ्यायचे, तेच करतोय. समाधान ही अवस्था काही प्राप्त होत नाहीये. सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, कळतंय परंतु वळत नाहीये. कुठं मिळणार हे कळत नाहीये. मग शेवटी त्या परमेश्वरालाच दया येते. तो परमेश्वरच आपल्याला सद्गुरूंची गाठ घालून देतो, आपल्याला ज्ञान करून देतो, ध्यान शिकवतो, भक्ती शिकवतो आणि आपल्याला आपल्याकडे ओढून घेतो. सद्गुरू आपल्याला मदत कशी करतात? मग आता सद्गुरू आपल्याला मदत कशी करतात हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं की आपण सद्गुरू केले की बऱ्याच वेळेला असं वाटतं की मनासारखं काही झालं नाही, की आता काय माझ्याकडे सद्गुरू बघत नाही आहेत. मध्ये मला एकांचा असा फोन आला होता की काय हो, मी खूप दिवस काहीतरी साधना आहे, एक नामस्मरण करतोय, पण अजिबातच काही मनासारखं होत नाही आहे, खूप समस्या येत आहेत. मग खरंच मी त्या सद्गुरूंच्या पासून डिस्कनेक्ट झालेलो आहे की काय? मी म्हटलं तसं नसतं. त्यांनी सद्गुरू केलेलं आहे का? केलेलं असून त्यांना असं वाटलं की कारण आता ते सद्गुरू हयात नाहीयेत, म्हणजे ते शक्ती असे एकरूप झालेले आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की ते मनापासून ते कनेक्ट करायचा प्रयत्न करतायत, परंतु घटना अशा काही घडतायत की मी डिस्कनेक्ट झालो असं वाटतं. त्यामुळे गोंधळ उडतो प्रत्यक्षात जो साधक आहे त्याचा. ह्याच्या मागं कारणही अज्ञान आहे. सद्गुरू कशा करता असतात हे जर का कळालं तर सद्गुरू 24 तास पाठीशी असतात हे कळेल. फक्त आपण सद्गुरूंना काय करतो, आपलं कामापुरता मामा तशा पद्धतीने काही जण सद्गुरूंच्या म्हणजे मी गुरु मार्गी आहे कारण काय माझी काहीतरी इच्छा आहे, अपेक्षा आहे, ती गुरु पूर्ण करण्यासाठी म्हणून सद्गुरू एवढा पुरतच होतं. सद म्हणण्यापेक्षा की मला देणारे मला देणारे हा भावच नाही त्याच्यात. असं आहे. मग ते देणारे ते काहीतरी देणार आहेत, मग मला जे पाहिजे ते दिलं नाही म्हणजे मग ते कुठे आहेत, मग नाही आहेत माझ्या मागं असं वाटायला लागतं. प्रत्यक्षात सद्गुरू परिपूर्ण आपल्या पाठीशी असतात, मदत करतात. त्यांची मदत सर्व म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय इथं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की सद्गुरू कधी आपल्याला संतुष्ट मनाने मदत करतात तर तुम्ही जर का काहीतरी पारमार्थिक ज्ञान करून घ्यायचा प्रयत्न करत असाल, म्हणजे थोडक्यात जीवनाबद्दलचं ज्ञान करून घ्यायची इच्छा होत असेल, ती जर का इच्छा असेल आणि संपूर्ण हे जीवन म्हणजे काय आहे या सगळ्या जीवनाचं मला ज्ञान करून घेऊन तो जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराशी एकरूप होण्याच्या संदर्भात मी काय करू शकतो त्याच्याकरता तुमच्या कृपाशीर्वादाची गरज आहे. म्हणून ज्या वेळेला आपली शरणागती सद्गुरूंच्याकडे होती त्यावेळेला सद्गुरू आपल्याला 100% मदत करतात. स्वार्थ असेल तर त्यांना कळतो, कारण आपलं माइंड हे कॉस्मिक माइंडला कनेक्टेड आहे, म्हणजे आपल्या सद्गुरूंना कनेक्टेड आहेच आहे. त्यांना कळतं की ह्याचं निष्कामता आहे का काय आहे कळतंच त्यांना लगेच. खरंच मला म्हणजे ठीक आहे, जीवन आहे, जीवनामध्ये दुःख असणार आहे, काही ना काहीतरी समस्या आहे, हे सगळं चालू असणारच आहे. आपल्याला सद्गुरू कधी मदत करतात की त्यांना म्हणायचं मला सहनशक्ती दे. दुःख पीडा ही काय आपलं कर्मपरत्वे जे काही आहेत भोग ते सगळे असणारच आहेत. मनुष्य जन्म म्हटल्यानंतर ते चुकणार नाही आहेत, कारण आपले इतके जन्म झालेले आहेत. कुठल्या जन्मात आपण काय करून ठेवलं आपल्याला काही माहीत नाही. मग त्याची कमतरता देहाच्या ठिकाणी असते. मग ती कमतरता दूर करण्याकरता आपण सद्गुरूंनी सांगितलेली साधना करायला लागतो, नामस्मरण करायला लागतो, जप करायला लागतो. परंतु आपल्याला त्यावेळेला लक्षात येत नाही की सद्गुरू जेवढं आपण समजून घेऊन कॉन्सन्ट्रेशननी आपण सद्गुरूंनी सांगितलेली जी काही साधना करू तेवढं सद्गुरूंची कृपा आपल्या भोवती वलय म्हणून ती प्रस्थापित होती. म्हणजे थोडक्यात काय आहे तर साधना आपण काहीतरी समस्या म्हणून करायला जातो, समस्येतून सुटका होईल म्हणून, परंतु आपल्याला कृपेची गरज आहे ह्याची जाणीव नसते. मग ज्यावेळेला आपण खरंच त्यांनी सांगितलेली साधना मनापासून करायला लागलो की आपल्या भोवती कृपावलय धारण होतं. जे काय आपल्या भोवती कृपावलय धारण होतं तर त्यामुळे आपलं संरक्षण व्हायला लागतं नकळतपणे. म्हणजे येणारी पीडा कुठली तरी ती टळली जाते. असे पण अनुभव खूप येतात. परंतु त्याच्याकरता आपलं म्हणजे काय म्हणतात की इंटेन्शन हे क्लिअर पाहिजे की बाबा मला तुमच्याशी एकरूप व्हायचं आहे. आता जे काही जीवनात ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या कर्मपरत्वे घडणार आहेत, त्याच्याकरता मला काही जरी दुःखाचा प्रसंग आला तरी मला सहनशक्ती द्या. सहनशक्ती, तर सहनशक्तीचं आपण मागणं नक्की करू शकतो सद्गुरूंच्याकडे.
आणि त्यांनी जे काही शिकवलेली साधनं आहे, त्यांचं ते काही नामस्मरण आहे, ते आपण अगदी कॉन्सन्ट्रेशनने समजून घेऊन जर का केलं, म्हणजे आपल्या भोवती गुरुकृपेचं वलय, गुरुकृपेचं वलय धारण होतं आणि आपण काहीतरी असा आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक अशा 3 प्रकारची दुःख असतात, त्या दुःखापासून नकळतपणे आपली सुटका व्हायला लागते आणि त्यावेळेला कळतं की सद्गुरू पाठीशी आहेत. परंतु आपला विचार शुद्ध पाहिजे, मन शुद्ध पाहिजे आणि शरणागती म्हणून श्रद्धा आणि सबुरी सांगितलेली आहे. थोडी सबुरी पण आपल्याला ठेवता यायला पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. श्रद्धेची नितांत गरज असते. पहिल्यांदा श्रद्धा पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची श्रद्धा आहे की आता मी तुम्हाला गुरु केलंय ना, मग आता मला बाकी काही डोक्यात काही विचार नाही, आता जे काय आहे ते सगळं तुमच्या स्वाधीन, तुमच्या अधीन. अशा शरणागतीनं ज्या वेळेला आपण गुरुमार्गी होतो त्यावेळेला 100% गुरु पाठीशी राहतात. हा माझा स्वानुभव आहे. ठीक आहे. हां, पुढचा प्रश्न आता असा आहे, सद्गुरूंच्या किंवा देवादिकांच्या फोटोची पूजा करून आपल्याला काही लाभ होतो का? हां, प्रश्न छान आहे. आणि बऱ्याच जणांच्या मनात कन्फ्युजन असतं की काही जण, जसं आपण म्हणतो की विज्ञान युगातले लोक असं नुसती फोटोची पूजा करून काय होणार आहे वगैरे वगैरे म्हणत असतात. आपल्याला हे जगामध्ये चित्र दिसतं की काही लोक खूप धार्मिक असतात, खूप भक्तिभावाने करत असतात पूजा अर्चा, आणि काही लोक म्हणतात नुसती फोटोची पूजा करून काय टिंगल उडवणारे पण लोक असतात. सगळंच असतं. मग खरंच त्याच्यातून काही आपल्याला मिळतं का, उगीच आपण करायचं म्हणून करायचं? तर असे 2 विषय येतात. एक तर काय होतं, भक्ती ही खूप महत्त्वाची आहे, शरणागती ही खूप महत्त्वाची आहे. जो खरंच शरण भावाने फोटोची पूजा करतो त्याला नकळतपणे लाभ हा होतच असतो. त्याच्यामध्ये भक्ती निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष इथे घटना काय घडत असते, प्रत्यक्षात घटना अशी घडत असते की आपण ज्या वेळेला शरणागतीने त्या फोटोमध्ये आपले सद्गुरू आहेत किंवा तो जो देव आहे ज्याला मी पूजन करतो तो आहे, ह्या निष्ठेनं, ह्या श्रद्धेनं, ह्या भक्तीने जर का समर्पित भावाने जर का पूजा केली तर नकळतपणे आपल्या आंतरिक अवस्थेतच बदल होतो. कारण तो जो देव आपण बाहेर तो व्यक्त म्हणून आपण बघत असतो, पण तो प्रत्यक्षात तो अव्यक्त आहे, तो सगळ्या ठिकाणी आहे. निसर्गामध्ये तो सगळीकडे सामावलेला आहे, प्रत्येक ठिकाणी. मग तो निसर्गात जर का सामावलेला आहे, निसर्गाधीनच जर का तो आहे, तर आपला देह म्हणजे निसर्गाला सोडून तरी नाही आहे, आपल्या देहामध्ये सुद्धा तो आहे. मग नकळतपणे आपला शरणभाव आतमध्ये जागृत झाल्यानंतर, म्हणजे हे पेनाइल ग्लँड्स म्हणतात म्हणे त्याला, की जेणेकरून तिथं नकळतपणे ते ट्रिगर होतं आणि आपल्याबरोबर कृपेचा वर्षाव झालेला आपल्याला लक्षात येतो. भक्ती मार्गामध्ये खूप खरं सामर्थ्य आहे, परंतु तेवढी भक्ती पाहिजे. तर मग नक्की आपल्याला त्या फोटोमधून म्हणा किंवा त्या मूर्तीमधून आपल्याला सद्गुरूंचा आशीर्वादाचा लाभ झाल्याचं आपल्याला कळतं. प्रत्यक्षात ती घटना आतच घडत असते, बाहेरून काहीच येत नसतं. तो भाव आत निर्माण व्हावा लागतो. म्हणून देव हा भावाचा भोकेला म्हणजे हे महत्वाचं आहे. बाहेरून काही आत जे आहे ते आपल्याजवळच आहे, फक्त ते आपल्याला व्यक्त होत नाही. हा, आतमध्ये ती तळमळ निर्माण व्हायला पाहिजे. देव हा भावाचा भोकेला म्हटलेला ना, ते भाव निर्माण व्हायला पाहिजे. भाव निर्माण झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आहेत. कारण शेवटी हे माइंड प्रोजेक्शन म्हणून हे जग आहे ना. मग या जगात जे आपल्याला सगळं वाईट दिसतंय ते सगळं चांगलं दिसायला लागतं, कारण ती मनाचीच अवस्था आहे जी वाईट दिसते आणि ती मनाचीच अवस्था आहे जे जग मला चांगलं दिसणार आहे. कारण परमेश्वराने सृष्टीची निर्मिती करताना कुठलीही कमतरता ठेवलेली नाही आहे. कमतरता आपल्या विचारामध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे. ती जर का दूर झाली तर सगळं जग चांगलं आहे. म्हणजे थोडक्यात तो जो काय भक्तिभाव आहे तो आतमध्ये निर्माण व्हावा लागतो. म्हणजे थोडक्यात आता लक्षात आलं की तो फोटोची पूजा करणं हे ज्यांना अजिबात हो विषयच माहीत नाही आहे किंवा त्याचा तो पिंडच नाही आहे म्हणा किंवा त्यांची ती धारणाच नाही आहे, अशांना त्याच्यातून काहीच मिळणार नाही. दुसरा म्हणतो की त्याला त्यातनं भरपूर आम्हाला काही साध्य होत आहे, अशा गोष्टी असतात. म्हणजे आता लक्षात आलं की फोटोतून आपल्याला जरी तो म्हणजे काय म्हणतात ना, मग ह्याच्यात अजून एक विषय येतो, मनी नाही भाव म्हणे देवा मला पावायचा नाही, मनी नाही भाव तर देवा मला भाव, असं होणार नाही. म्हणजे अशा वेळेला तो पाव म्हणजे तो स्वार्थ असतो त्याच्या मागं. हा, निस्वार्थ जर का आपण शरण गेलो, श्रद्धा केली, श्रद्धा आणि भक्ती निस्वार्थ असेल तर 100% आपल्याला लाभ होतो. कारण तो नकळतपणे आपणच मिळवत असतो आतून, कारण तो आतच बसलेला आहे, तो बाहेर नाही आहे. हा, म्हणून तो आत आहे. ठीक आहे. आता पुढचा एक शेवटचा प्रश्न. काही लोक जीवनालाच, काही काय बरेच जण मी तो म्हणेन, काही लोक जीवनालाच कंटाळतात, त्यांच्याकरता काय मार्गदर्शन करता येईल? म्हणजे जे कंटाळाला असं वीट त्यांच्या मनांचं सांत्वन म्हणून आपण मनाचं कसं करता येईल? नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आज तरी ह्या प्रश्नाची आणि त्याच्या उत्तराची खूप गरज आहे. कारण काय होतं ना की जीवनाला कंटाळलेले आपण बरेच लोक बघतो, कारण काही मनासारखं होत नाहीये.
जे आपण प्लॅनिंग केलं असतं त्या प्लॅनिंगप्रमाणे होत नाही. मी असा विचार केला होता पण तसं झालं नाही. प्रपंचात तर इतक्या समस्या असतात, कारण प्रपंच म्हणजे काय होतं ना, आपल्याला असं वाटतं की हे जे सगळं जग आहे माझ्या मनाप्रमाणे चालावं. सगळ्यात पहिल्यांदा हाच प्रॉब्लेम असतो. मी जे ठरवलंय तसं व्हायला पाहिजे. काही काळ झालं म्हटलं की माझी काय धारणा होती आता होणारच आहे, अपेक्षा वाढत जातात, अपेक्षा वाढायला लागते. म्हणजे मनासारखं एकदा झालं म्हणजे की ते कायमच होणार आहे अशी कल्पना होऊन बसते. प्रत्यक्षात असं नाहीये. कर्मगती वेगळी आहे, ऋणानुबंध वेगळे आहेत. मग एक दिवस असा येतो की मनासारखं होईन असं झालं की त्याच्यामध्ये नकळतपणे असे भाव निर्माण व्हायला लागतात की काय आता अर्थ नाही जीवनाला. म्हणजे सगळ्यात प्रॉब्लेम हाच येतो की ज्या वेळेला सगळं छान चालू असतं त्यावेळेला त्याच्या इच्छा अपेक्षा वाढायला लागतात आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी नकळतपणे पहिल्यांदा काही काळामध्ये घडत असतात आणि त्या घडल्यामुळे त्या मनाची अवस्था अशी होती की हा पुढे सगळंच माझ्या मनाप्रमाणे चालणार आहे. त्यामुळे मनाच्या विरुद्ध काही गेलेलं त्याला चालत नाही. म्हणजे मन ही एक अशी विलक्षण अवस्था आहे की जसं म्हणजे मुझे ना सुनने की आदत नाही आहे म्हणून आपण सिनेमात डायलॉग बघतो बघा, ऐकतो, ना सुनने की आदत नाही आहे. मग असं का व्हावं, म्हणजे मला कोणी बोललेलं जरा चालणारच नाही. माझा जरासा कोणी मला अरे तुला माझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे, सगळं माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे. मग ते जर का व्हायचं कमी व्हायला लागलं, मनासारखं होईना झालं की नकळतपणे इथं माइंडमध्ये अशा काय विचाराची निर्मिती व्हायला लागते की काही अर्थ नाही आहे जीवनात. मग तो डिप्रेशनमध्ये जायला लागतो. जगण्यात काही अर्थच नाही अशा प्रकारचे विचार निर्माण व्हायला लागतात. परंतु ह्याच्या मागचं कारण हेच आहे पुन्हा की इग्नोरन्स म्हणजे अज्ञान. कसलं अज्ञान? स्वतःचा जीवनाबद्दलचं अज्ञान. जे आता मी माझ्या चॅनलवर अनेक म्हणजे मागील 4-5 वर्षापासून जेव्हापासून माझा चॅनल चालू आहे तेव्हापासून हाच विषय घेतला जातोय सद्गुरूंच्या कृपेनं की आपल्या जीवनाचं आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. मी कोण आहे, मी का जन्माला आलोय, माझ्या जीवनाचं साध्य काय आहे, मला जीवनात नक्की काय मिळवायचं आहे. म्हणजे देह तरी एकदा सोडावं लागणार आहे, देहत्याग म्हणजे मृत्यू हा अटळ आहे. जन्माला येण्याचं नक्की कारण काय आहे, जीवन जगताना मला साध्य काय करायचं आहे, कारण जे काय मी मिळवतोय म्हणजे ऐहिक ते मला सोडावं लागणार आहे. मग नक्की काय घेऊन जायचं आहे. मग सोडावं लागणाऱ्या गोष्टीच्या मागं का मी लागलो, मी त्याच्या मागं का लागलोय. सोडावं लागणार आहे माहिती आहे तरी सुद्धा ते मिळवावं असं वाटतंय. म्हणजे तसा जो मोह होतोय त्याच्या मागची कारण मीमांसा कळत नाही. आणि ती जोपर्यंत आपण सद्गुरूंच्याकडून पण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत हे असंच होतं. कारण ज्या इच्छा वासना ज्या आहेत ना त्या अशा प्रबळ होतात, प्रखर होत जातात की आपल्याला वाटायला लागतं की काय माझ्यासारखा कोणी नाही. म्हणजे ज्याच्या काय म्हणतात ऐहिक सुख भरपूर आहेत, सगळं मनासारखं घडते म्हटलं तो अहंकार इतका वाढत जातो की त्याला अजिबात मनाविरुद्ध झालेलं चालत नाही. आणि एकदा का मनाविरुद्ध झालं की तो अहंकार एकदम असा म्हणजे तो ठेचला जातो. त्यावेळेला त्याची मानसिक अवस्था एकदम मानसिकता ढासळते म्हणतात तसं. मनाची अवस्था एकदम लोएस्ट अवस्थेला यायला लागते आणि तो असा काय म्हणतात कसं विचित्र त्याचं म्हणजे विक्षिप्तपणा वाढायला लागतो. इथपासून अनेक गोष्टी त्याच्यामध्ये नकळतपणे मानसिक रुग्णता निर्माण होती. मग हे असं खरं म्हणजे होण्याचं खरं काहीच कारण नाही आहे, पण होतं ह्याच्या मागचं कारणच इग्नोरन्स आहे, अज्ञान आहे. स्वतःच्या जीवनाबद्दलचं अज्ञान. मी का जन्माला आलोय, माझ्या जीवनाचं साध्य काय आहे. आपल्या संतांनी आपल्या सद्गुरूंनी आपण स्वतःला आपण जर का मी हिंदू म्हणतो स्वतःला तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपल्याकडे भगवद्गीता आहे, वेद पुराण आहेत, उपनिषद आहेत. त्या सगळ्यामध्ये मनुष्य जन्माचं कारण काय सांगितलं आहे, कशासाठी सांगितलं आहे की डिप्रेशनमध्ये जाऊन नको बाबा मला आता आत्महत्या करावी वाटते अशा विचाराला यायचं का. हे जे परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली आहे ती समजून घेऊन त्याच्याशी एकरूप व्हायचं, त्याचे आभार मानायचे. अरे मला एवढा सुंदर देह दिलास, या देहाच्या ठिकाणी काही कमतरता नाही आहे, मी बघू शकतोय, मी ऐकू शकतोय, मी बोलू शकतोय, चव घ्यायचं माध्यम जिभेच्या ठिकाणी आहे, मी स्पर्श करून वस्तू समजून घेऊ शकतोय. ह्याच्यापेक्षा परमेश्वर आणखीन कुठं आहे. वंदने दादा म्हणाले की हा सगळ्या इंद्रियामध्येच तो परमेश्वर आहे, तुम्हाला ते कधी कळणार, ते समजून घ्या. त्याच्याकरता मनुष्य जन्म आहे. परंतु मनुष्य जन्म जर का कळाला नाही तर मग मनुष्य अज्ञानाने नको असलेला हव्यास अपेक्षा मोह ह्याच्यात तो अडकतो आणि मग डिप्रेशनमध्ये जातो. मनासारखं नाही घडलं की मग तो तसं आयुष्य पुढं कसं जाईल हे त्याचं त्यालाच कळत नाही. मग असं होऊ नये म्हणूनच सद्गुरू म्हणजे परमेश्वर पुन्हा सद्गुरूंच्या माध्यमातून अवतार घेऊन लोकांना ज्ञानी करण्याकरता की बाबा जीवन हे असं नाही, असं वाया घालू देऊ नको. 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर करत सर्वश्रेष्ठ मनुष्यजन्म मिळालेला आहे. तर त्याचा वापर त्याचा अनादर करू नको, योग्य कर, त्याचा योग्य वापर कर, त्याच्यातून ज्ञानप्राप्ती करून घे. हा विश्वविधाता कोण आहे, हा विश्वाचा निर्माता कोण आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान करून घे, त्याच्याशी एकरूप हो. त्याच्याकरताच मनुष्य जन्म आहे. मग हे जर का समजलं तर जीवन किती सुंदर आहे असं लक्षात येईल.
नाहीतर मग जीवनामध्ये नुसती दुःख, अशांतता, पीडा हेच आहे असंच वाटायला लागतं, कारण ती मनाची अवस्था आहे. कारण मन हे मनाची अवस्था ही नैसर्गिक नसते, त्यावेळेला अनैसर्गिक झालेली असते. परमेश्वराने जे मनाची अवस्था निर्माण केली आहे, ते मन हे अतिशय शुद्ध, शांत, निर्मळ असं पाहिजे. पण तसं ठेवण्याकरताच आपल्याला साधना, जसे आता मी सांगतो की ओंकार साधना करा, की जेणेकरून ओंकार साधनेतून परिपूर्ण मन हे शांत, स्वच्छ, आणि जेणेकरून त्याची अवस्था, मनाचं वर्णन सद्गुरूंनी केलेलं आहे. तो एकच पॉईंट सांगतो की म्हणे मनाचा गुणधर्म काय आहे, तर व्याप्ती वाढवणं. व्याप्ती इतकी वाढवतो, तो साऱ्या विश्वाला सामावून घेऊ शकेल एवढं सामर्थ्य मनाच्या ठिकाणी आहे. जसं आपण एखाद्या ठिकाणी जसं आपण आता हिमालयात गेलो, हिमच्छादित शिखरं बघितली, तर संपूर्ण आपण हिमालय मनाच्या ठिकाणी कोपऱ्यात एका ठिकाणी त्याला ठेवू शकतो. कारण आणखी नवीन विषय आपल्याला बघायचे असतात. म्हणजे मनाचं सामर्थ्य केवढं आहे, आपण ते लगेच रिकॉल करून पुन्हा हो मी गेलो होतो तिथं, हिमालय सगळे शिखरं बघितली, किती सुंदर आहे. म्हणजे ते मनाच्या ठिकाणी एका कोपऱ्यात आपण बसवू शकतो. जगातले सगळे विषय, एवढं सामर्थ्य मनाच्या ठिकाणी आहे. मन एक फाईल करून ठेवतो. म्हणजे आता आपण वैज्ञानिक ह्याच्यात म्हणजे जे काही सर्व्हर्स आहेत, सगळ्या बँका आणि सगळी सिस्टीम एकमेकाला कनेक्टेड आहेत. आपले आधार, पॅन हे सगळ्याला कनेक्टेड आहेत. पण त्याचा सगळ्याचा म्हणून डाटा ज्या एका मेन सर्व्हरला जोडलेला असतो, तसं हे मन आहे. असंख्य जन्माचं, असंख्य सगळे ह्या विषय त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात आपण सामावू शकतो, एवढं सामर्थ्य आहे. मग त्या मनाचा वापर विश्वाला समजून घेऊन तो विश्वविधाता कसा असेल ह्याचा जर का विचार केला, तर त्या मनमाध्यमातून संपूर्ण विश्वाचं ज्ञान करून घेता येतं, एवढं सामर्थ्य आहे. परंतु मग आपण या भौतिक जगातील विषयामध्ये तुम्ही मला काय म्हणालात, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, मग राग, द्वेष हे सगळं करत बसलो, तर मग मनुष्य परत त्याचं जीवन हे म्हणजे जन्माला येऊन सुद्धा पुढल्या जन्माकरता परत विषय तयारी करून ठेवतो, तयारी ठेवल्यासारखी होती. आणि मग म्हणजे जीवनाची सार्थकता आणि जन्माची सार्थकता हे विषय फार लांब राहतात. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना ज्यांनी प्रश्न उपस्थित केले असतील किंवा त्यांनी मनात असतील, त्यांना सगळ्यांच्या शंका समाधान झालं असेल. आता आपण पुन्हा एकदा पुढच्या वेळेला नवीन प्रश्न घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला आपल्या मनाशी विचार करून आपले काय प्रश्न आहेत हे आपण सांगा, आणि ते जर आम्हाला तुम्ही कळवलेत, मग ते आम्ही त्याप्रमाणे प्रश्न आमच्या ह्याच्यात घेऊया कार्यक्रमात. ओके, धन्यवाद, नमस्कार.